माळी विनाकारणच ओबीसी ओबीसी म्हणून हे नेते करतात. नाही आता हे नेता फक्त नेता आणि त्याचे लाभार्थी टोळी तेवढीच जात, आता बाकीच जात नाही. नाही आता मी आता याच्यात नवीन आहे, हे शेतकऱ्याच्या याच्यात संकटात सापडलाय. मी स्पष्ट सांगितलेलं आहे, धनगर मुस्लिम आरक्षणासाठी मी लढणार, पण माझा ज्वलंत मुद्दा मराठा आरक्षणाचा संपल्याच्या नंतर शेतकऱ्यासाठी सुद्धा लढणार, माझा ज्वलंत मुद्दा संपल्यावर. पण अचानक संकट उभा राहिलं शेतकऱ्याच्या, मग बोलायचं नाही का? म्हणून आता काय करतो आम्ही, दिवाळीपर्यंत सरकारला सांगितलं, त्यांनी केलं हाई नसता. दिवाळीच्या नंतर एखाद्या पटांगणाला महाराष्ट्राची बैठक लावतो आम्ही, त्याच्यात शेतकरी संघटनेचे सगळे अध्यक्ष पदाधिकारी, त्यांचे अभ्यासक, त्यांचे जुने सुद्धा माणसं म्हातारे खूप आहेत, त्यांच्यात वयानं झालेले ते, यांना सगळ्यांना आव्हान करून एका जागेवर बोलवतो, कोणत्या दिवशी तारीख डिक्लेअर करायची आंदोलनाची. पण हे आंदोलन असं होणार, मग ऐतिहासिक होणार, निर्णायक होणार, आणि शेतकऱ्याला 100-200 वर्षात जे न्याय मिळाला नाही ते मिळणार. हमी भावासाठी लढणार, तुकडाच पाडणार त्याचा, पुन्हा नाही. कर्जमाफी सगळी मुक्तीसाठी, कर्जमुक्तीसाठी होणार. नुकसान भरपाई 100% होणार. पीक विमे 5-5, 6-6 वर्षापासून मिळाले नाही, त्याच्यासाठी पण ही फाईट होणार आहे. ही खूप मोठी लढाई होणार आहे. त्यांनी त्या 3 ट्रिगर बसवले, त्याच्यावरती त्याच्याबद्दल होणार आहे. शेतकऱ्यांना नोकरीचा दर्जा द्या म्हणून पण होणार आहे. शेतकऱ्यांना पेन्शन द्या म्हणून लढा होणार आहे. त्याच्या दुधाला भाव नाही, त्याच्या फळाला भाव नाही, त्याच्या कशाचाच भाव नाही. अनेक जे जे आता त्या बैठकीत सांगते ना, या मागण्या करायच्या म्हणून हे विषय. बलिदान जे कुटुंबाने आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी, 70-80 हजार आत्महत्या असते. वाटोळ झालं ना, या जो मरणाच्या जागा पडल्यात ना मोकळ्या, कशाला जागा काढून भरून द्या. शेतकरी देशाला राज्याला पोषितो ना, सरकार शेतकरी जाणतो ना, द्या नोकऱ्या आत्महत्या केलेल्या कुटुंबाला. काय झालं? पंकजा मुंडे यांचा जो मेळावा होता तिथे वाल्मिक कराडचे पोस्टर घेऊन काय लोक ते आणले असते. चष्मा त्याला काय स्पष्ट त्यांना कळत नाही का? ते पूर्वी लक्षात येतं तिच्यात आवाज कोण घेऊन येते. चष्मा पुढं घालून आणतोय, चव घालायचं. बापाच्या जागा कामाला डाग लागला पाहिजे ना, मग कोणी लावायचा? यायचं चष्म्यावाल्याने घेऊन 10-5 जण लाडा करायला लावायचा, चांगल्या लोकांना डाग लावायचा. मी काय म्हणू, आम्हाला काय करायचं? दादा आहे ते, रक्त हात रक्त भरलेले असते. दादा आहे. धनंजय मुंडे काल असं म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिलं आम्हाला आनंद आहे, पण आरक्षण म्हणजे ओबीसी मधून देऊ नका, त्यांना ओबीसीतून का घ्यायचं? तुम्ही कायला घेतलं बंजारा समाजात? कायला घेतलं? लोकांच्या लेकराची नरडी फोडून खायला जमते का? कशाला घ्यायचं बंजारा समाजाचं? नाही घ्यायचं. आपण तर सारखे दिसत नाहीत, कोणाला म्हणायचं आम्ही तुम्ही सारखे दिसतो? कशाला घ्यायचं त्यांचं? अरे आपल्या बी ढोंगा खाली अंधार असतो, कशाला रे? लोकांच्या काड्या करतो. आणि मराठी जे बरे झाले ना, आता आणखी शाने होते बीड जिल्ह्यात, लय चांगलं झालं. वाक्य असं होतं, मराठा समाजाला आरक्षण दिलं मला आनंद आहे, मात्र काही जणांना ओबीसीचंच आरक्षण खायचं आहे म्हणून तुम्हाला डोळा. मला काय बोलवतो म्हणा ह्याक नाही, मला टोला लावायला आणि त्याला आम्हाला ओबीसीचं खायचं, आणि तू काय खातो बंजारा समाजाचं? तू दिसतो त्यांसारखा? कोणाला म्हणतो मी तो यासारखा दिसतो? आम्ही एकच, तुम्ही तसे दिसता का? त्यात पुढे काही जण म्हणाले मुंडे साहेबांचं सर्व संपलं, मी शांत राहिलो, काही केलं नसताना मला शिव्या खाल्ल्या, मला टार्गेट केलं काही लोकांना. तू माया नादी लागू नको, आणि त्याचा प्रश्न मला विचारू नका. तुम्हाला खरं सांगतो, त्याला एकदा सांगतो माया नादी लागू नको, आणखीन तो आले द्यावर होईल. मग तुला मी क्लिअरच सांगतो, शहाणपणा करायचा नाही. तू तुपलं नीट राहायचं. तू दादा फादान मी असले मोजीत नसतो. रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही, माझ्यावर बोलायचं नाही. तू जर माझ्या नादी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठीन तुमचा. परत क्लिअर सांगतो. तसलं ते ताकाला जाय आणि ते गाड गल्लप तसले धंदे नसतात मायापाशी.
शक्य म्हणजे माझ्या संग खेळू नको, तू चांगल्या चांगल्या नेत्या संग घे. आणि तो यामुळे अजित पवार सुद्धा कार्यक्रम लावीन मी मी जर तरायला लागलो ना, हा मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत. मग ऐकून घेतोय, शहाणपणा करायचा नाही उगाच. आणि मराठ्यांनी बी बरं झालं डोळे उघाडे, करा ना मोठं, पळा ना मराठ्या, हो पळा त्याच्या मागं. आता कोण कोण तिकडून उभा राहत आहे ना, बघतोच ना आम्ही बी. आता जेव ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येईन ना ते शिटच पाडितो आता आम्ही. मग मराठ्याचं जरी असलं तरी पळा पळा त्याच्या मागं पळा. अरे आपल्या लेकराला आरक्षण द्यायला विरोध करायला येईन, लाज वाटलं पाहिजे तुम्हाला मराठ्याला. त्यांच्याकडून काम करता. धनंजय पंकजा मुंडेचं वाक्य आहे, आमच्या ताटातलं घेऊ नका. त्याच्यामध्ये तिकडे त्यांना नाही मोजित आम्ही नाही, पण ते येत. स्पष्टच म्हणतात ना, आमच्या ताटातलं तुम्ही खाता. तुमचं तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात वर बटून, आणि तुम्ही लोकांना शिकायला लागले की ज्ञान, स्वतः तरी तेवढे शहाणे पाहिजेत. तुम्ही त्या बिचाऱ्या बंजारा समाजाच्या 5% जागा खाल्ल्या राव, वाटोळ करून टाकलं. स्वतः सुधरून घेतलं आणि लोकांचं वाटोळ केलं, आणि तुम्ही काय ज्ञान शिकायला दुसऱ्याला. लक्ष्मण हाकेंचा एक प्रश्न आहे की ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि आता ओबीसी एका समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार, तरी हा उठाव होत नाही. कोणाचे हे प्रश्न ना काही चरी जजू थांबा ना जरा. असल्याला मोजीत मी चल. नाही, पण त्यांचा प्रश्न अरे दिलं ना उत्तर, मोजीत नाही मी चल. चला घ्या पुढं घ्या. धनंजय मुंडेंनी कट ऑफ लिस्ट सांगितली काल की ओबीसीची कट ऑफ लिस्ट जी आहे ती 485 आहे आणि ईडब्ल्यूएस ची कट ऑफ लिस्ट 450 आहे. म्हणजे 485 घेऊन नापास झालो, आणि जर 450 घेतले असते तर पास झाले असते. कुणाला फसवतात? तू किती हुशार आहे, काय आहे सगळं माहिती आहे. तुला पुन्हा एकदा सांगतो मी, दुसरी बार आता तू मह्या नादी लागू नको. शाना असशील तर आणखीन तो हातातून वेळ गेलेली नाही, आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही. मह्या आणि मह्या जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लागू नका. छगन भुजबळचं ऐकून तुमचा लय देवारा होईल, तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही. तो हो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील. तुला नादी ते ना आता ते छगन भुजबळ ते आणखीन तुम्ही कोण कोण माकडा आणतात तिकडे बिडात मिळतात, सगळं माहितीये मराठ्यावर बोलायसाठी. तुम्ही मराठ्याच्या माया नादी लागू नका, तुमचा लय बेकार होईल. तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं, नामोनिशान. आणखीन तुमच्या हातून संधी गेलेली नाही. तुम्ही फरक सांगू नका, आरक्षणावर बोलू नका, कारण तुम्हीच लोकांचं खातात आणि तुम्ही कोणाला म्हणता आम्ही तुमच्यासारखे दिसतो, आणि तुम्ही आरक्षण खात. त्याच्यामुळे तुम्ही माया नादी लागू नका, समाज लागू नका. आणखीन बी हुशार व्हा. नाही, पण तुम्हाला आता ठरवून टार्गेट केलं जातं, म्हणजे तुमच्या विरोधात बोलल्या जातंय, तुम्ही आतापर्यंत जी भूमिका मांडली त्याच्या विरोधात भूमिका मांडण्यात येते आणि मेळाव्यांमध्ये मांडण्यात येते. संपून जातील मराठी, संपून टाकतील त्यांना. ते ज्याच्या प्रचाराला येते ते शीट बी पाडीते मराठ्याचं जरी असलं तरी, आणि त्यांनाही पाडून टाकतील. आता मराठी हुशार झाले, आणि मराठ्यांनाही सांगतो कडवट राहायचं आता. ते बोलत येत आणि गप्प बसतेत, आणि निवडून आल्यावर मग म्हणतात आलो कोणी निवडून. आम्ही मधल्या काळात गप्प बसतेत, मराठीला वाटतं जाऊ दे आता सोडून दिलं रे, आणि मराठीचं मतदान करतात त्यांना, आणि पुन्हा मराठ्याला डोची देत आलोत का नाहीत निवडून. त्याच्यामुळे आता ते बोलले नाही एकदा तर त्यांचा खोटा चुकते. जरांगे यांचा धनंजय मुंडेंना सज्जड दम आहे. तू माझ्या नादी लागू नको अशा शब्दात जरांगे दम भरतायत. तर मराठा आरक्षण हा आपला प्रमुख मुद्दा आहे. त्यानंतर आपण धनगर आणि मुस्लिमांच्या आरक्षणाकरता देखील लढा देणार, शेतकऱ्यांचा मुद्दा देखील आवर्जून मांडणार असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. सरकारला आपण दिवाळीपर्यंत या सगळ्याकरता वेळ दिलेला आहे. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाचा इशारा जरांगेंकडून दिला जातोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.